हॅलो, हाय, नमस्कार मित्रांनो. मी आर.जे. रुचा आणि तुम्ही ऐकताय रेडिओ देवगिरी FM 91.2 वारसा लोकसंस्कृतीचा. मित्रांनो, आज आहे ब्लाइंडनेस अवेअरनेस डे. आपण रोज सकाळी डोळे उघडतो आणि एक सुंदर जग आपल्यासमोर उभं राहतं. निसर्गाचे रंग, आपल्या माणसांचे हसरे चेहरे, छोट्या छोट्या क्षणांमधला आनंद, हे सगळं आपण अनुभवतो कारण आपल्याकडे दृष्टी आहे. पण तुम्ही कधी विचार केलाय का, ही दृष्टीच आपल्याकडे नसेल तर हे सुंदर जग किती अपूर्ण वाटेल? आणि म्हणूनच आपल्या डोळ्यांची काळजी घेणं, वेळोवेळी तपासणी करणं आणि जागरूक राहणं खूप गरजेचं आहे. आणि याच महत्त्वपूर्ण विषयावर अधिक जाणून घेण्यासाठी आज आपल्या रेडिओ देवगिरीच्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत डॉक्टर श्रद्धा नावंदर जाजू मॅम. या मोतीबिंदू आणि कॉर्निया सर्जन आहेत डॉक्टर हेडगेवार रुग्णालय येथे. तर सगळ्यात आधी मॅम, तुमचं आपल्या या कार्यक्रमात खूप खूप स्वागत. धन्यवाद. मॅम, मला असं विचारायचं तुम्हाला की ब्लाइंडनेस म्हणजे अंधत्व हे सगळ्यांनाच माहिती आहे, पण मग प्रिव्हेन्शन ऑफ ब्लाइंडनेस अवेअरनेस वीक साजरा करण्यामागचा नेमका उद्देश काय आणि सामान्य लोकांनी याच्याकडे कसं बघायचं? डोळ्यांच्या आरोग्याविषयी आणि टाळता येण्याजोग्या अंधत्वाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी 1 एप्रिल ते 7 एप्रिल या दरम्यान प्रिव्हेन्शन ऑफ ब्लाइंडनेस वीक हा साजरा केला जातो. हा उपक्रम 1960 मध्ये जवाहरलाल नेहरू आणि राजकुमारी अमृत कौर यांनी सुरू केला होता. या मोहिमेतील प्रमुख उद्देश म्हणजे अंधत्वाची कारणे, त्याचं प्रतिबंध कसे करू शकते आणि लवकर निदान करण्याचे महत्त्व याबद्दल सामान्य जनतेला माहिती देणे. अंधत्वाचे लवकर निदान झाल्यास बहुतांश अंधत्व टाळता येते किंवा त्यावर उपचार करता येतात. यासाठी सामान्य जनतेने लक्षणांची वाट पाहू नये व डोळ्यांची नियमित तपासणी गरजेचे आहे. अगदी बरोबर आहे. आणि आपण ब्लाइंडनेस किंवा दृष्टी कमी होणे म्हणतो, तर ते नेमकं काय असतं आणि त्याच्या सुरुवातीचे लक्षणं काय असू शकतात? नॉर्मली आपली जी नजर असते, ज्याला आमच्या भाषेमध्ये 20/20 म्हणजे नॉर्मल विजन अशी म्हणतो. जर ही नॉर्मल विजन कमी झाली, जी की चष्म्यामुळे किंवा कॉन्टॅक्ट लेन्समुळे वाढू शकत नाही, तर त्याला आपण ब्लाइंडनेस किंवा दृष्टीहीनता म्हणू शकतो. ती अंशतः किंवा पूर्णतः गेलेली असू शकते. ती एका डोळ्यामध्ये असू शकते किंवा दोन्हीही डोळ्यामध्ये असू शकते. तसेच ती तात्पुरत्या प्रमाणात म्हणजे टेम्पररी किंवा कायमची गेलेली असू शकते. त्याची लक्षणे म्हणजे धूसर किंवा अंधुक दृष्टी असते, डोळा खूप अचानक दुखतो, जास्त प्रमाणात वेदना होतात, प्रकाशाचे चमकणे किंवा तरंगणारे काळे ठिपके दिसणे, तसेच अचानक दृष्टी कमी होणे, रात्रीची दृष्टी कमी असणे म्हणजे ज्याला रातांधळेपणा आपण असं म्हणतो. टनेल विजन म्हणजे जेव्हा आपण एखादं गाडी चालवतोय आणि आपल्याला बाजूनी येणारे वाहनं दिसत नाहीयेत, म्हणजे आपल्याला फक्त समोरचं दिसतंय, आजूबाजूचं दिसत नाहीये, ज्याच्यामुळे अपघाताचे धोका वाढतात. ते जनरली ग्लॉकोमा या आजारामध्ये दिसून येतात. आणि मग आजच्या घडीला भारतामध्ये अंधत्व किंवा दृष्टी दोषाचं प्रमाण किती गंभीर आहे आणि त्यामागचं मुख्य कारण कोणतं आहे? भारताला ब्लाइंड कॅपिटल ऑफ इंडिया असं म्हटलं जातं. कारण की आपल्या भारतामध्ये 15 दशलक्ष ब्लाइंड लोक आहेत, जे की पूर्ण जगातल्या 20% लोक आपल्या भारतामध्ये आहेत. याच्यातले 90 ते 92% जे दृष्टीहीनता आहे ते आपण टाळू शकतो किंवा आपण जर लवकर त्याचं निदान केलं तर त्याचा उपचार घेऊन ते बरा होऊ शकतो. याच्यात सगळ्यात महत्वाचे कारण म्हणजे मोतीबिंदू, काचबिंदू, ARMD म्हणजे एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन, तसेच डायबेटिक रेटिनोपॅथी म्हणजे मधुमेहींमध्ये जो दृष्टीपटलाला होणारा आजार आहे, तसेच रिफ्रॅक्टिव्ह एरर म्हणजे चष्म्याचा नंबर, जे की खूपदा आपण चेक करत नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला कळत नाही. ठीक आहे. मग मॅम, लोकांमध्ये सर्वात जास्त कोणत्या कारणांमुळे दृष्टी कमी होते? जसं तुम्ही आत्ता उदाहरण दिलं की मोतीबिंदू किंवा मग डायबिटीसचे जे पेशंट असतात त्यांच्यामध्ये, तर मग यामागचं नेमकं कारण काय असतं? मोतीबिंदू हा सगळ्यात जास्त म्हणजे अराउंड 60 ते 70% लोकांमध्ये ब्लाइंडनेसचं कारण मोतीबिंदू आहे. त्याच्यामुळे एक वय वर्ष आपले जेव्हा 40 होतं तेव्हा एकदा आपण सगळ्यांनी एक बेसिक चेकअप करून घ्यायला पाहिजे. त्याच्यामध्ये रेटिनाची तपासणी, मागचा पडदा हे सगळं चेक झालं तर मोतीबिंदू आणि काचबिंदू या गोष्टी लवकर आपण निदान होऊ शकते आणि मग त्याच्यावर आपण उपचार घेतले तर ते चांगले होतील. बरोबर आहे. आणि जसं प्रत्येक दिवसाची एक थीम असते, तसं ब्लाइंडनेस अवेअरनेस जो वीक आहे त्याची सुद्धा एक थीम आहे, युनायटिंग फॉर ग्लॉकोमा फ्री वर्ल्ड. तर ग्लॉकोमिया म्हणजे नेमकं काय आणि तो स्लाइंड थीफ ऑफ स्लाइट असं का म्हटलं जातं? ग्लॉकोमा म्हणजे की काचबिंदू किंवा याला काला मोतिया सुद्धा म्हणतात. जसं आपल्या शरीराचं बीपी असतं, आपण गोळी घेतो, बीपी कमी होतं, तसं डोळ्याचा एक दाब असतो. त्या दाब जर वाढलं तर आपली जी डोळ्याची मागची नस आहे, ज्याला आपण ऑप्टिक नर्व म्हणतो, ती डॅमेज होऊ शकते. आणि काचबिंदूमध्ये जी नस जर आपली नस डॅमेज झाली, तिला आपण पुन्हा रिकवर नाही करू शकत. जी उरलेली नस आहे ती जर आपल्याला चांगली ठेवायची आहे तर आपल्याला आयुष्यभर काही ड्रॉप औषधे चालू ठेवावी लागतील. ठीक आहे. म्हणून
याला सायलेंट थीफ ऑफ विजन असं म्हणतात, कारण की पेशंटला कळणार नाही. जेव्हा एकदम त्याची नजर एंड स्टेजला जाईल तेव्हा त्याला कळेल की मला आता दिसत नाहीये, अच्छा. आणि तेव्हा आपण खूप जास्त काही करू शकत नाही. ओके. आणि आजकाल आपण बघतो की मोबाईल, लॅपटॉपचा वापर खूप वाढत चाललाय, तर त्याचा आपल्या डोळ्यांवर नेमका कसा परिणाम होतो? आणि याशिवाय आजकाल आपण ऐकतो की डिजिटल आय स्ट्रेन नावाचा एक शब्द आहे, आणि जो 20/20 रूल आहे तो सुद्धा यामध्ये प्रभावी ठरू शकतो का? हो, दीर्घकाळ वापरामुळे त्रासदायक दुष्परिणाम डोळ्यावर होऊ शकतात, ज्याला की डिजिटल आय स्ट्रेन किंवा कम्प्युटर विजन सिंड्रोम असं म्हणतात. याची कॉमनली जे लक्षणं दिसतात आपल्याला, त्याच्यामध्ये कोरडे किंवा जळजळणारे डोळे, तसेच डोकेदुखी व डोळ्यांचा थकवा, डोळ्यातून पाणी येणे, आणि जर आपण विशेषतः रात्रीच्या वेळी जर आपण मोबाईल किंवा स्क्रीन यूज करत असू, त्याच्यामधून जे निळा प्रकाश येतो त्यामुळे आपल्या शरीरातली मेलॅटोनिनची निर्मिती कमी होते. अच्छा. त्यामुळे आपल्या झोपेच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो. म्हणून शक्यतो रात्रीच्या वेळी झोपायच्या 1 ते 2 तास आधी तुम्ही स्क्रीन टाइम टाळायला पाहिजे. बरोबर आहे. 20-20-20 रूल हा खूप महत्वाचा रूल आहे. याच्यामध्ये याचा अर्थ 20 म्हणजे दर 20 मिनिट्सनी तुम्हाला 20 सेकंडचा ब्रेक घ्यायला पाहिजे, आणि 20 फीट डिस्टन्स म्हणजे जेवढ्या दूर बघता येईल तेवढ्या दूर बघायला पाहिजे. याच्यामुळे काय होतं तर आपल्या डोळ्याची पापणीची हालचाल होते, ब्लिंक ज्याला म्हणतो आपण. जेव्हा स्क्रीनकडे बघतो आपण डोळे बंद चालू जास्त करत नाही, त्याच्यामुळे डोळ्यांना कोरडेपणा येतो. तर जेव्हा आपण हा ब्रेक घेतो तेव्हा आपण डोळे ब्लिंक करतो, आपण थोडे मसल आपले रिलॅक्स होतात, आणि मग डोळ्याचा तणाव कमी व्हायला मदत होते. दुसरं महत्वाचं म्हणजे तुम्ही जेव्हा स्क्रीनवर काम करता तेव्हा त्याची फॉन्ट साईज तुम्ही वाढवायला पाहिजे. कमी फॉन्टमध्ये काम नका करू. ब्राईटनेस कमी ठेवा स्क्रीनचा, खूप ब्राईट स्क्रीन ठेवू नका. जिथे काम करताय तिथे लाईट चांगलं पाहिजे. डिम लाईट किंवा अंधारात स्क्रीनचा वापर टाळावा. अच्छा. तसेच लुब्रिकेटिंग आय ड्रॉप जे आपण देतो ते तुम्ही वापरू शकता जर तुम्हाला खूप जास्त प्रमाणात डोळ्यांचा त्रास असेल तर. त्या लुब्रिकेटिंग आय ड्रॉपचे जनरली काही साईड इफेक्ट्स नसतात. अच्छा. आणि एक महत्वाचं म्हणजे जे आपण एसीचे वेंट असतात आपण जिथे काम करतोय ते जर आपल्या डोळ्यावर डायरेक्टली येत असतील त्याच्यामुळे पण कोरडेपणा आपल्या डोळ्याचा वाढू शकतो. अच्छा. आजकाल आपण बघतो की अगदी लहान मुलाला सुद्धा मोबाईल लागतो, लॅपटॉप लागतो, म्हणजे तो रडत असेल ताई मोबाईल देऊन देते. तर यामुळे त्यांच्या डोळ्यांवरती कमी वयात काय परिणाम होतो आणि पालकांनी त्याच्याकडे कसं लक्ष द्यायला पाहिजे? एकदम बरोबर. हे आजकाल एवढं कॉमनली झालंय, म्हणजे जेव्हा पण ओपीडी मध्ये येतात पालकांचे हेच प्रश्न असतात की आमचा मुलगा खूप मोबाईल बघतो, खूप टीव्ही बघतो. सगळ्यात महत्वाचं मला याच्यामध्ये सांगावं लागतं की पालकांनी स्वतः आधी वापर कमी करावा, तरच तुमचे मुलं कमी वापरतील. कारण की ते तुमचं अनुकरण करतात. तुम्ही जे काही करणार आहे ते तुमचं अनुकरण करणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही स्वतः त्यांच्यासमोर मोबाईल वापरू नका. एक मोबाईल फ्री झोन ठेवावा. जसा एक रूम आहे, तुमची बेडरूम आहे, तिथे जाऊन कोणीच मोबाईल वापरायचा नाही असा एक काहीतरी रूल तुम्ही बनवायला पाहिजे. म्हणजे मुलं पण ते पुढे चालून फॉलो करतील त्याला. स्क्रीन टाइमचे काही गाईडलाईन्स आहेत जे ऑल ओव्हर ग्लोबली दिलेले आहेत. तर 2 वर्षाच्या खाली स्क्रीन टाइम मुलांना द्यायला नाही पाहिजे. तो स्ट्रिक्टली अवॉइड करायला पाहिजे. 2 ते 5 वर्षाच्या वयोगटापर्यंत 1 तास दिवसभरातून स्क्रीन टाइम चालतो, आणि 6 ते 12 या वयोगटामध्ये 2 तास पूर्ण दिवसभरात स्क्रीन टाइम चालतो. त्याच्यावर नाही द्यायला पाहिजे. शक्यतो जेवणाच्या वेळी आणि झोपायच्या आधी स्क्रीन बघणे टाळावे. ओके. आणि आजकाल एक शब्द खूप ऐकायला मिळतो, तो म्हणजे रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटी. तर जे ROP आहे तर ते नेमकं काय आहे? ROP म्हणजे रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटी म्हणजे वेळेपूर्वी जन्मलेल्या बाळांना होणारा डोळ्याचा आजार आहे, ज्यामध्ये डोळ्यातील रेटिनाच्या ज्या रक्तवाहिन्या असतात त्याची वाढ पूर्णपणे न झाल्यामुळे व्रण, रक्तस्राव किंवा रेटिना विलग होणे म्हणजे रेटिनल डिटॅचमेंट होऊ शकते. जर या आजारावर तुम्ही लवकर निदान नाही केलं आणि उपचार नाही केले तर जी दृष्टी जाणार ती कायमस्वरूपी जाणार. त्याला नंतर काहीच आपण ट्रीटमेंट करू शकत नाही. याचं मुख्य कारण म्हणजे मुदतपूर्व जन्मलेले बाळ, म्हणजे 34 आठवड्यांपूर्वी ज्यांचा जन्म झालेला आहे, तसेच कमी जन्माचे बाळ म्हणजे 2000 ग्रॅमच्या खालचे, तसेच जे ICU मध्ये खूप दिवस राहिले आहेत लहान मुलं NICU मध्ये, ज्यांना ऑक्सिजन खूप लागला आहे, सेप्टिसेमिया झालाय म्हणजे इन्फेक्शन झालंय, तसेच जे थोडे हाय रिस्क आहेत त्यांना मल्टिपल त्यांना ब्लड ट्रान्सफ्युजन झालेला आहे, त्यांना होण्याचा हा जास्त धोका असतो. गर्भाशयाच्या तुलनेने बाहेरील ऑक्सिजन जास्त असते, त्याच्यामुळे डोळ्यातील रक्तवाहिन्या व्यवस्थित वाढत नाही आणि नवीन रक्तवाहिन्या तयार होतात, त्याला VEGF म्हणतो. त्याच्यामुळे या नाजूक असामान्य रक्तवाहिन्या वाढतात आणि त्याच्यामुळे हा आजार होतो. याच्या वेगवेगळ्या स्टेजेस आहेत. जर तुम्ही अर्ली स्टेजमध्ये याचं डिटेक्शन केलं तर नेक्स्ट स्टेजमध्ये ते जाणार नाही आणि आपण बाळाची नजर आयुष्यभरासाठी चांगली ठेवू शकतो. अच्छा. आणि हे जे प्रीमॅच्युअर बाळांमध्ये याचा धोका वाढतो का? आणि पालकांनी कोणत्या टप्प्यांवर आय स्क्रीनिंग करून घ्यायला हवी जेणेकरून याचे उपचार आपण लगेच करून त्यांची दृष्टी वाचवू शकतो?
जसं मी सांगितलं, मुदतपूर्व बाळांमध्ये हे करणं गरजेचं आहे. आणि जसं 7व्या महिन्यात डिलिव्हरी झाली तर पुढचे 3 महिने तुम्ही ते स्क्रीनिंग करायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची स्क्रीनिंग पहिल्या महिन्याभरात व्हायलाच पाहिजे त्या बाळांची. तुम्ही जेवढी लवकर स्क्रीनिंग करणार तेवढं लवकर आपण डिटेक्ट करू आणि तेवढी ट्रीटमेंट लवकर चालू होईल. तर पहिले 30 दिवस खूप महत्त्वाचे आहेत. जर त्याच्या आधी सुद्धा तुम्ही स्क्रीनिंग करत असाल तर अतिउत्तम. आणि याचं फॉलोअप घेणं खूप गरजेचं आहे. अच्छा, अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या सामान्य माणसांनी त्यांच्या आयुष्यामध्ये किंवा जीवनामध्ये एक्सेप्ट करायला पाहिजे, ज्यामुळे त्यांची जी दृष्टी आहे ती चांगली राहील? कारण सवयी सुद्धा तितक्याच मॅटर करतात. एकदम बरोबर. सगळ्यात आधीचं जसं मी सांगितलं 20-20चा रूल खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की आता स्क्रीन टाईम आणि मोबाईल हा सगळ्यांचाच वाढला आहे. बरोबर. ते अभ्यासामुळे पण असो किंवा कामाशी रिलेटेड सुद्धा असू शकतो. त्याच्यामुळे जसं मी सांगितलं दर 20 मिनिट्सने 20 सेकंड ब्रेक घ्या आणि 20 फीट म्हणजे दूर बघा. याच्यासाठी तुम्हाला कुठेही उठून जायची गरज नाही आहे. तुम्ही बसल्या जागेवरच हे करू शकता. याच्यामुळे डोळ्यांचा कोरडेपणा आपण रोखू शकतो. दुसरं महत्त्वाचं म्हणजे UV प्रोटेक्शन ग्लासेस. म्हणजे आपण जेव्हा बाहेर जातोय उन्हात तर तुम्हाला चष्मा जरी नसेल तर एक साधा UV प्रोटेक्शनचा गॉगल तुम्ही वापरायचा. त्याच्यामुळे जे उन्हाचे किरण आहेत त्याचा दुष्परिणाम आपण रोखू शकतो. तिसरं म्हणजे जेवणामध्ये अजीवनसत्व, ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स आणि सगळ्या आपल्या विटॅमिन्स यायला पाहिजे. म्हणजे जसं की गाजर आहे, बीट आहे, पपई आहे, सगळे फ्रूट्स आणि सगळ्या आपले हिरव्या पालेभाज्या सगळ्या आपण जेवणामध्ये घ्यायला पाहिजे. त्याच्यामुळे आपली डोळ्यांची काळजी चांगली राहील. तसेच नियमित नेत्र तपासणी खूप जास्त महत्त्वाची आहे. आपण जनरली मला दिसतंय, मला काही प्रॉब्लेम नाहीये असं म्हणून आपण कधी जात नाही. आणि जेव्हा आमच्याकडे येतात पेशंट खूप सारे 20-30 वर्षाचे, तेव्हा त्यांना कळतं की त्यांना एका डोळ्यांना दिसतच नाहीये, ज्याला आपण अम्ब्लायोपिया म्हणतो. पण त्या एजमध्ये मी त्यांना काहीच ट्रीटमेंट नाही देऊ शकत. कारण की आपली आपली जी नजर आहे ती 13-14 वर्षापर्यंत वाढते. नंतर खूप जास्त आपण त्याला ट्रीटमेंट देऊ शकत नाही. म्हणून नियमित नेत्र तपासणी गरजेची आहे. 40 वर्षानंतर कंपल्सरी सगळ्यांनी एकदा डोळे चेक करूनच घ्यायला पाहिजे, मोतीबिंदू, काचबिंदू या सगळ्यासाठी. आणि एक नॉर्मल जेव्हा तुम्ही जसं ग्राइंडिंगचं काम करताय किंवा जिथे धूळ आहे त्यांनी एक साधा चष्मा ॲज अ प्रोटेक्शन म्हणून कंपल्सरी वापरायला पाहिजे. ओके. जर एखाद्याला ग्लॉकोमा किंवा इतर गंभीर डोळ्यांचे आजार झाले असेल तर आजच्या आधुनिक उपचारांमध्ये त्याची दृष्टी कितपत आपण सुरक्षित ठेवू शकतो? ग्लॉकोमा जसं मी सांगितलं हा नसचा आजार आहे आणि तो इरिव्हर्सिबल, म्हणजे त्याला मी पुन्हा आधीसारखं नाही करू शकणार त्या नसला. त्याच्यामुळे ग्लॉकोमाचं अर्ली डिटेक्शनच खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही जेवढ्या लवकर त्याचं निदान करणार तेवढं उपचार लवकर. जेव्हा तुम्ही माझ्याकडे एंड स्टेजला येणार त्याच्यानंतर मी उरलेली नस वाचवू शकते. जी नस खराब झाली आहे त्याला मी काहीच करू शकत नाही फक्त. आणि त्याची ट्रीटमेंट घेणं पण खूप गरजेचं आहे त्याच्यानंतर सुद्धा. अगदी बरोबर. मॅम, जसं आता आपण प्रिव्हेन्शन ऑफ ब्लाइंडनेस वीक साजरा करतोय तर मग या निमित्त तुम्ही आपल्या श्रोत्यांना काय सांगाल? त्यांनी डोळ्यांची कशी काळजी घ्यायला हवी आणि कोणत्या गोष्टी त्यांनी नियमित फॉलो करायला हव्या? वर्षातून एकदा तरी त्यांनी डोळ्यांचं चेकअप पूर्ण करायला पाहिजे. चष्म्याचा नंबर शिवाय त्यांनी रेटिनाचे चेकअप आणि डोळ्यातलं दाब, ज्याला इंट्राऑक्युलर प्रेशर आपण म्हणतो, ते चेक करायला पाहिजे. तसेच आजकाल स्कूल आय स्क्रीनिंग म्हणून एक प्रोजेक्ट आहे ज्याच्यामध्ये आपण स्कूलमध्ये जाणाऱ्या मुलांचं एक स्क्रीनिंग करतो. त्यांचं नजर चेक करायला पाहिजे. कारण की जर ते लवकर आपल्याला कळलं की यांना नंबर आहे मुलांना तर आपण लवकर त्यांना चष्मा देऊन आणि या सगळ्या गोष्टी करून नजर वाढवू शकतो. आणि ते लाईफ टाईम नजर त्यांच्यासोबत राहणार आहे. त्याला आपण नंतर काही करू नाही शकणार आहे. त्याच्यामुळे ते खूप महत्त्वाचं आहे की तुम्ही एकदा नियमित तुमची तपासणी करायला पाहिजे. अगदी बरोबर. मॅम, आज तुम्ही इथे आलात, आमच्याशी एवढ्या छान गप्पा मारल्या, तुमच्याकडनं आम्हाला बरंच काही काही जाणून घेता आलं आणि आय एम शुअर की आपल्या श्रोत्यांना सुद्धा याचा नक्कीच फायदा होईल आणि ते सुद्धा त्यांच्या डोळ्यांची आता काळजी घ्यायला लागतील. तर त्याबद्दल खूप खूप आभार. थँक्यू. धन्यवाद.